अमृताभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंग रंगराय यांच्या पुढे परिहार मागतात. हे भगवंता, किती तुझ्या गुणांचं वर्णन मी करावं, किती जरी तुझ्या गुणांचं वर्णन मी केलं तरी माझं समाधान होत नाही, मला तृप्तता लाभत नाही. आणखी तुझ्या गुणांचं वर्णन मला करावंसच वाटतं. किती जरी तुझं हे रूप मी माझ्या दृष्टीनं न्याहाळलं, किती जरी तुझं हे रूप माझ्या दृष्टीमध्ये मी साठवलं तरी सुद्धा आणखीन मला तुझं हे रूप पाहावंच वाटतं. तुझं रूप कितीही वेळा पाहिलं तरी माझं समाधान होत नाही, मला तृप्तता लाभत नाही. महाराज म्हणतात, धनीन पुरे गुणगाता रूप दृष्टी न्याहाळिता. भगवंता, तुझं रूप कितीही वेळा पाहिलं तरी माझं समाधान होत नाही, आणि कितीही तुझ्या गुणांचं वर्णन मी केलं तरी माझं समाधान होत नाही. आता समाधान होणं किंवा तृप्तता होणं किंवा इच्छा पूर्ण होणं, धनी या शब्दाचा अर्थ सांगताना इच्छा हा शब्द सांगितला जातो बरं. म्हणजे भगवंता, तुझे गुण वर्णन करण्याची माझी इच्छा पूर्णत्वास जात नाही. आणखीन तुझ्या गुणांचं वर्णन मला करावंच वाटतं. कितीही वेळा तुझं रूप मी पाहिलं तरी तुझं असणार ते रूप मला पाहावंच वाटतं. तुझे रूप पाहण्याची माझी इच्छा काही पूर्ण होत नाही. महाराज म्हणतात, गणीन पुढे गुणगाता रूप दृष्टी न्याहाळिता. धनीन पुढे गुणगाता म्हणजे गुण पाहण्यात, गुण वर्णन करण्याची माझी इच्छा पूर्णत्वास जात नाही, रूप पाहण्याची माझी इच्छा पूर्णत्वास जात नाही. महाराज म्हणतात, भगवंता, काय बाबा आमच्या सारख्यानं तुझ्या गुणांचं असणारं वर्णन करावं. आम्ही तर बोललो सामान्य असणारे मनुष्य, यत्किंचित असणारे मनुष्य. महाराज म्हणतात, पहा, मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. किंवा पतित 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 मी तो त्रिवाचा पतित. महाराज, देवा, मी कसा आहे, अगदी साधारण असणारा मनुष्य, यत्किंचित असणारा मनुष्य, काय माझ्या सारख्यानं आपल्या सारख्याचं वर्णन बरं करावं. अहो, मोठमोठे म्हणून घेणारे, विद्वान म्हणून घेणारे, ज्ञानी म्हणून घेणारे, किंवा ज्यांनी PhD मिळवली आहे, ज्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे, असे असणारे जे कोणी आहेत, कोण हो, तर आमचे वेद, शास्त्र, पुराण, ही जी काय मंडळी आहे, भगवंता, तुझं वर्णन करण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला खरा, परंतु काय बरं अवस्था त्यांची झाली. तुझं वर्णन करायला त्यांना जमलं का? काय त्यांची अवस्था झाली हो, काय वेदांची अवस्था झाली. मला सांगतात, जेथ वेद मुके झाले, मनपवन पांगुळले, राती विणमावळले, रवी शशी जैत. अहो, काय अवस्था झाली. वेद भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात खरा, परंतु जमलं का? नाही जमलं. वेदांना सुद्धा त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली, वेदांना सुद्धा त्या ठिकाणी गप्प बसावं लागलं, स्वस्थ बसावं लागलं. भगवंताचं वर्णन करायला त्या वेदांना सुद्धा त्या ठिकाणी जमलं. बर, वेद तुमच्या आमच्या सारखे साधारण होते म्हणून भगवंताचं वर्णन करायला त्यांना जमलं नाही, असं येतं. वेदांचा अधिकार जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो तर आज जे काही विज्ञानाचे शोध तुम्ही आम्ही पाहतोय, मोटार गाड्या रस्त्यावरती धावतायत, जहाज पाण्यावरती तरंगतायत, विमान आकाशामध्ये उडतायत. या ठिकाणी उभा राहून आपण हॅलो म्हटलं की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला आवाज पोहोचतोय. जगाच्या कानाकोपऱ्यात चालू असलेला एखादा खेळ असेल, एखादा समारंभ असेल, आपण घर बसल्या पाहू शकतोय. या सर्व विज्ञानाच्या करामती जर कशाने शक्य झालेले असतील, या सर्व विज्ञानाच्या शोधांचं मूळ जर तुम्ही आम्ही शोधायला गेलो तर या सर्वांचं मूळ तुम्हाला आम्हाला या वेदांमध्ये दडलेलं आढळून. परंतु परिस्थिती अशी झाली आहे, त्या वेदांचं महत्व तुम्हाला आम्हाला उरलेलं नाही. वेदांची किंमत तुमच्या आमच्या लेखी शून्य झालेली आहे. वास्तविक संस्कृतीचा पाया असणारे हे वेद आहेत, परंतु तुमच्या आमच्या लेखी मात्र या वेदांची किंमत आधी यत्किंचित झालेली आहे. का? कारण ते आमचे आहेत, आमच्याजवळ उपलब्ध. मनुष्याचा एक स्वभाव आहे, काय, जी वस्तू त्याच्याजवळ उपलब्ध असते त्या वस्तूची त्याला किंमत नसते. परंतु जी वस्तू त्याच्याकडे नाहीये, भले आपल्या जवळ असलेल्या वस्तूपेक्षा नसलेल्या वस्तूची किंमत कमी असेल, परंतु नसलेल्या वस्तूबद्दलचं आकर्षण मात्र त्या मनुष्याचं कमी होतं. तीच असणारी वस्तू आपल्याला हवी हवीशी वाटते. मनुष्याचा असणारा स्थायी स्वभाव आहे. तसंच वेद जरी आपले असले, आपल्या संस्कृतीचा पाया जरी असले, तरी त्या वेदाचं अध्ययन करणं म्हटलं की आम्हाला अवघड वाटतं.
वेदांचा अभ्यास करायला म्हटलं की आम्हाला नको वाटतं. वेदांमधलं ज्ञान म्हणजे ते काय जणू कालबाह्य झालंय अशी तुमची आमची सर्वांची धारणा त्या वेदाबद्दलची झालेली आहे. एक दृष्टांत तुम्हाला देतो. त्या दृष्टांताला फार काही महत्व आहे असं काही नाही, परंतु जे काही मला सांगायचंय ते तुम्हाला पटवून देण्याकरता काहीतरी तुमच्याकडे सांगितलं पाहिजे. तुम्ही आम्ही कधी प्रवासाला निघालो की आपल्या प्रेमाची जी काही मंडळी असतात, आपली आई असेल, आपली बायको असेल किंवा इतर कोणी असेल, काय करतात हो, आपल्यासोबत शिदोरी बांधून देतात. म्हणजे 4 भाकरी भाजी आपल्यासोबत देतात जेणेकरून प्रवासामध्ये त्या वस्तूंचा त्या भाकरीचा आपल्याला उपयोग होईल. मग आपण काय करतो, शिदोरी घेतो, कुठेतरी मुक्कामाचा प्रसंग आपल्यावरती पडतो. मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यानंतर शिदोरी सोडतो, त्यातल्या दोन भाकरी त्यांचं ग्रहण करतो. राहिलेल्या 2 भाकरी, उरलेल्या 2 भाकरी पुन्हा त्या डब्यामध्ये बांधून ठेवतो. उद्या न्याहारी करण्याकरता होतील ही त्या पाठीमागची असणारी आपली धारणा. मग सकाळी उठल्यानंतर आपलं सगळं आवडलं की मग काय करतो आपण, पुढच्या प्रवासाला लागण्याकरिता म्हणून बस स्थानकावरती जाऊन बाहेर. तिथं चौकशी केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं जी बस आपल्याला हवी आहे तिला येण्यास आणखीन बराचसा असणारा अवकाश वेळ. मग आता तेवढा वेळ काय बरं करावं, चला त्यापेक्षा काय करूया, न्याहारी करून घेऊया. ही तुमची आमची असणारी धारणा. न्याहारी करण्याकरिता म्हणून तुम्ही आम्ही काय करतो, आमच्या जवळ असणाऱ्या त्या पिशवीमध्ये हात घालतो आणि तो शिदोरीचा असणारा डबा बाहेर काढावा आणि न्याहारी करायला सुरुवात करावी म्हणून त्या पिशवीमध्ये हात घातल्याबरोबर काय होतं, आमच्या दृष्टीस एक दृश्य पडतं. काय, त्या हॉटेलच्या बस स्थानकाच्या शेजारी एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमधून गरमागरम असणाऱ्या त्या चहाच्या वाफा आपल्याला दिसतात. आपण विचार करतो कुठं सकाळी सकाळी अशी भाकरी पुढत बसाव्यात, चला त्यापेक्षा आपलं गोडभर चहा पिऊया, तेवढ्यात आपली पुढची येणारी बस येईलच. मग त्या भाकरी आपण तशाच त्या पिशवीमध्ये ठेवतो आणि चहा पिण्याकरिता मग त्या हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काउंटर असतं, काउंटरच्या शेजारी विविध प्रकारचे असणारे बिस्किट वगैरे मांडून ठेवलेले असतात. मग नुसता चहा तरी कसा बरं प्यावा, चला बिस्किट का त्याच्याबरोबर खाणं होईना म्हणून आपण काय करतो, त्या हॉटेल मालकाकडून एक बिस्किटचा पुडा घेण्याकरता त्या काउंटरवरती जातो. तिथं गेल्यानंतर ते हॉटेल मालक आपल्याला म्हणतात, घ्या आपल्याला जो हवा तो बिस्किट पुडा आपण घ्या, अगदी ताजा माल आहे, सकाळीच बॉक्स तोडलेला आहे, आत्ताच मांडून ठेवलेला आहे, तुम्हाला जो हवा तो बिस्किट पुडा तुम्ही घ्या, अगदी ताजा असणारा माल आहे. आता ते बिस्किट ताजे बरं का, आता वास्तविक त्याच्या पाठीमागची जर आपण सगळी प्रक्रिया पाहायला गेलो तर पहा, ते बिस्किट कधी तयार झाले ते तुम्हाला आम्हाला नक्की माहिती आहे का? माहिती. तयार झाल्यानंतर ते वेअरहाऊसला म्हणजे गोदामामध्ये किती दिवस पडले ते तुम्हाला आम्हाला माहिती. गोदामामधून ते डीलरकडे कधी डिस्पॅच झाले ते तुम्हाला आम्हाला माहित नाही. डीलर कडून सब डीलर कडे कधी आले ते तुम्हाला आम्हाला माहित नाही. सब डीलर कडून त्या रिटेलरकडे, त्या हॉटेल विक्रेत्याकडे कधी आले, हॉटेलच्या चालकाकडे ते तुम्हाला आम्हाला माहित नाही. असं सगळं असताना तुम्ही आम्ही ते बिस्किट खरेदी करायला गेलो की ते बिस्किट मात्र कसं असतो, अगदी ताजं असतं, फ्रेश माल असतो. मग आता काय, बिस्किट ताजं आहे म्हटलं की तुम्ही आम्ही लगेच ते खरेदी करतो आणि ते खातो देखील. त्याच्या पाठीमागचं कारण देखील तसंच आहे. काय, आकर्षक रंगाचा ग्लेझिंग पेपर त्या बिस्किटला लावलेला असतो, ग्राफिकली डिझाईन काढलेली असते. एखादा प्रसिद्ध अभिनेता असेल, खेळाडू असेल, त्याची जाहिरात करत असतो. मग आमच्या दृष्टीस ते बिस्किट पडलं की ते खाण्याचा मोह तुम्हाला आम्हाला आवडता येत नाही. ते बिस्किट आम्ही खरेदी करतो आणि त्याचं भक्षण असणार करतो. ते बिस्किट कसं असतं, ताजं असतं बरं का. आणि कालच बांधून दिलेल्या भाकरी, आमच्या घरनं आईनं बायकोनं बांधून दिलेल्या भाकरी त्या मात्र शिळ्या होतात. परंतु जे बिस्किट कधी तयार झाले ते तुम्हाला जे आम्हाला माहीतच नाही ते मात्र आमच्या लेखी ताजं होऊन जातं. अहो, ते बिस्किट नेमकं तयार झालंय तरी कशाचं ते तरी तुम्हाला आम्हाला माहिती आहे नाही माहिती. पहा, 15 वर्षापूर्वीचा एक प्रसंग. माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे निघालेला होता आणि त्या वर्षी म्हणजे ती भिकारी मंडळी त्या सोहळ्यामध्ये थोडीशी संख्येनं जास्त होती. वारकरी जेवायला वगैरे बसले की ते त्यांनी यावं ते मागावं. वारकरी आपल्या कोण समोर आहेत त्याला देण्याची प्रवृत्ती तुमची आमची असल्या कारण ते. आता सुरुवातीच्या काळामध्ये त्या भिकाऱ्यांचं असणारं दृश्य कसं दिसायचं तर हातामध्ये एखादा वाडगा असेल, ताट असेल आणि खांद्याला एक झोळी अडकलेली असायची. काही दिवसानंतर असं दिसू लागलं की त्यांच्या डोक्यावरती एक टोपलं आहे आणि त्या टोपल्यामध्ये काहीतरी त्यांनी ठेवलं. आता काय करायचं त्यांच्या डोक्यामध्ये, काय, कोण त्याची चौकशी करायची असं ना. वेळापूरचा मुक्काम झाला आणि पालखी सकाळी बंडीशेगावकडे मार्गस्थ झाली. काही कारणामुळे मला पालखी तळावरती थांबावं लागलं. सोहळा पुढे निघून गेला आणि मी जरा पाठीमागे थांबलेलो होतो.
का मारवला आणखी वेळ होता. बसून काय करायचं म्हणून चला फेरफटका मारूया म्हणून थोडस उलट्या दिशेने मी चालत चाललो, म्हणजे वेळापूरहून माळशिरसच्या दिशेकडे मी चालत चाललेलो. काय झालं, एक दृश्य मला त्या ठिकाणी दिसलं. एक ट्रक थांबलेला होता आणि ही जी काही भिकारी मंडळी सोहळ्यामध्ये फिरायची की नाही, ती त्या ट्रक भोवती गोळा झालेली होती. मला वाटलं कुणीतरी काहीतरी एखाद्या दात्यानं काहीतरी वाटायला आणलेला असेल आणि त्याच्यामुळे सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली असते. काय करायचं, आपल्याला सहज त्या बाजूने चाललेलो होतो. दृश्य मला त्या ठिकाणी असं दिसलं, त्यांच्या भिकाऱ्यांच्या डोक्यावरती जे काही टोपलं होतं, त्या टोपल्यामध्ये ज्या काही शेळ्या भाकरी होत्या, चपाती होत्या, त्याचं असणारं वजन करून एक इसम त्या सगळ्या वस्तू, त्या भाकरी चपाती त्या भिकाऱ्यांकडून विकत घेत होता. मला आश्चर्य वाटलं. या सोहळ्याच्या वाटेनं रोज कितीतरी ताजं अन्न इथं वाटप चाललेलं आहे. अन्नदाते उभा आहे, त्याला खायला कोणी मिळणार आणि हे शेळ्या असणाऱ्या भाकरी विकत हा वजन करून घ्यायला म्हणजे काय भानगड आहे नेमकी. एका व्यक्तीला जरा बोलवलं, विश्वासात घेतलं, विचारलं की काय भानगड आहे, कशासाठी हे सगळं चाललंय. तेव्हा त्यांनी मला सांगितलं काय की हे तुमच्याकडून गोळा केलेल्या ज्या काही भाकरी चपाती असतात त्या आम्ही वाळवल्यानंतर ह्या अशा व्यक्ती येतात, त्यांना आम्ही किलोवरती विकतो आणि ह्या व्यक्ती त्या पुण्याच्या MIDC मध्ये घेऊन जातात आणि तिथे त्या बिस्किट बनवणाऱ्या ज्या काही फॅक्टरी आहेत त्यांना कच्चा माल म्हणून या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी पुरवल्या जातात. म्हणजे जे बिस्किट तुम्ही आम्ही ताजं म्हणून मिटक्या मारत खातो, वास्तविक ते बनवलंय कशाचं, शिळ्याचंच बनवलंय नाही का. अगदी असं काय झालेलं आहे. विज्ञानाचे शोध जे लागलेले ते आम्हाला दिसून येतात. नवीन शोध, नवीन सिद्धांत सापडला म्हणून पाश्चात्य शास्त्रज्ञ जे काय ओरडतात, अहो त्यांचं मूळ जर पाहायला गेलं तर कुठे आहे, सगळं वेदांमध्येच आहे. वेदांमधलाच एखादा सिद्धांत उचलायचा आणि सर्वांना समजेल असा सोप्या सुटसुटीत भाषेत सांगायचा आणि आम्ही नवीन शोध लावला, आम्ही नवीन सिद्धांत शोधला म्हणून तुमच्या आमच्याकडे मांडायचं. वास्तविक ते काय, शिळच आहे नाही का, तुमच्या आमच्यापासूनच गोळा केलेला आहे. परंतु फक्त त्याला प्रोसेसिंग चांगलं केलं की मग मात्र ते आम्हाला कसं वाटतं, चांगलं वाटायला लागतं. म्हणजे झालंय कसं, घरून बायकोला दिलेल्या ज्या काही भाकरी त्या शिळ्या झाल्या, बिस्किट म्हणजे ताजं झालं. म्हणजे तसं वेदांमधलं ज्ञान म्हणजे आमच्या शिळ्या भाकरी आणि पाश्चात्य शास्त्रज्ञांनी जे काही नवीन शोध लागला, सिद्धांत लागला म्हणून सांगत बसतात ते म्हणजे त्या बिस्किट पुड्यासारखं झालंय. वास्तविक वेदांसारखं ज्ञान कोणामध्येच नाही. सर्वात ज्ञान संपन्न जर कोण असतील तर वेदांशिवाय कोणीही ज्ञानी या त्रिकोणामध्ये नाही. परंतु एवढा ज्ञानी असणारा सुद्धा तो वेद भगवंताचं वर्णन करायला गेला, परंतु भगवंताचं वर्णन करायला गेला त्या ठिकाणी त्याला शांत उभं राहावं होतं. महाराज पहा, तुझी स्तुती वेद
नेती नेती असं त्यांना म्हणावं लागलं. तुझी स्तुती वेद करिता भागले निवांत चिठेले नेती नेती. हा नेती नेती असं त्या वेदांना म्हणण्याची वेळ आली. नेती म्हणजे काय हो? न इति. इति म्हणजे संपूर्ण झालं, कडेला गेले. परंतु न इति म्हणजे अजून संपलेलं नाही. वेदांना असं म्हणावं लागलं, अहो आम्ही इतकं वर्णन त्या देवाचं केलं, एवढं जेवढं केलं तेवढ्यावरती देवाचं वर्णन संपलेलं नाही, आणखीन आहे. आता पुढं काय बोलावं हेच आम्हाला कळेना. कोणते अलंकार वापरावे, कोणती शब्द सुमण वापरावी हे आम्हाला सुचेन असं झालंय. आता हे आमच्या ताकदीच्या बाहेर गेलंय. नव्हे नव्हे आता शांत बसलेलं बरं, नको मौनत्व पत्करलेलं बरं. अशी असणारी त्या वेदांची त्या ठिकाणी अवस्था झाली. भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु अवस्था काय हो? त्या श्रीहरीचे वाणिता मुका झाला वेद, अगम्य हरीचे निजपद महिमा गाद हरिचरण. त्या भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु वेदांना सुद्धा त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली. वेदांना सुद्धा त्या ठिकाणी गप्प बसावं लागलं. ती वेदांची झालेली अवस्था पाहून आमच्या वेदांचा असणारा मित्र कोण हो? शेष महाराज. त्यांना थोडस स्फुरण चढ, हसू येऊ लागलं, टिंगल करायला सुरुवात झाली. अरे हटलं काय वेळ, भगवंताचं असणारं वर्णन करायला तुला जमलं नाही. ज्ञानी म्हणून घेतोस, सर्वशक्तिमान म्हणून घेतोस, आणि काय नाही त्या देवाचं असणारं वर्णन करायला तुला जमलं नाही. चल हो बाजूला. अरे मी बघ कसं क्षणार्धामध्ये त्या भगवंताचं असणारं वर्णन करून दाखवी. अरे सामान्य लोकांचा विचार करायला जर गेलास तर सामान्य लोकांना केवळ एक जीव आहे, परंतु माझा जर विचार करशील तर अरे सहस्त्र असणाऱ्या जीवाला किती आहेत? 1000 जीव आहेत. आणि त्या 1000 जीवांच्या साह्यानं त्या भगवंताचं असणारं वर्णन अगदी क्षणार्धामध्ये चुटकी सरशी संपून टाकेल. बघ तर खरं असं म्हणून तुषार त्या आमच्या त्या शेष महाराजांनी मारल्या. भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्या शेषाला सुद्धा त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली. शेषाला सुद्धा त्या ठिकाणी गप्प बसावं लागलं. जमलं नाही आमच्या शेष महाराजांना सुद्धा. गोकुळामधला एक प्रसंग आहे. एक गवळ दुसऱ्या गवळणीला म्हणते, अगं पाहिलंच का नाही तू बघ वेद किती ज्ञानी आहे, आणि आमचा तो शेष तो पहा किती बडबडे आहे. अगं ते दोघं मिळून किती सुंदर असणारं वर्णन त्या भगवंताचं करतायत, ऐकर जरा. तेव्हा ती दुसरी गवळण पहिल्या गवळणीला म्हणते, अगं गब्बस, कशाचा तो ज्ञानी असणारा वेद आणि कशाचा तो बडबडे आणि शक्तिमान असणारा तो शेष. काय येते त्या दोघांना? भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, परंतु शेवटी फजिती त्यांची झालेली आहे. पहा महाराजांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. नका पुसुबाई वेदासी काही कळले नाही, शेष शिनला भारी झाल्या दोन जीवा जीवा देवता हो विठेवरी. जमलं नाही भगवंताचं वर्णन करायला आमच्या त्या वेदांना असेल किंवा आमच्या त्या शेषाला असेल, जमलं नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पण त्यांचा अधिकार सामान्य होता का नव्हता? ज्ञानोबा सांगतात, पहा पाहे पा जाणीवेचे निबळे कोणासे वेदापासोनी आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोलके. या त्रिकोणामध्ये वेदांसारखा ज्ञानी कोणी नाहीये आणि आमच्या त्या शेष महाराजांसारखा बडबडा दुसरा कोणी नाही. परंतु त्या दोघांना सुद्धा त्या भगवंताचं वर्णन करायला जमलं नाही. महाराज म्हणतात, अरे बाबा जिथं अशा मोठमोठ्यांची फजिती झाली तिथं मी अगदी सामान्य असणारा मनुष्य, यत्किंचित असणारा मनुष्य, काय बाबा आमच्या सारख्यानं तुझ्यासारख्याचं वर्णन करावं. परंतु भगवंता काय म्हणतात, तुझे गुण गाण्याची जी काय आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आहे, आणि किती जरी तुझ्या त्या गुणांचं आम्ही वर्णन केलं तरी आमची तुझी ती गुण वर्णन करण्याची इच्छा मात्र पूर्णत्वास जात नाही. महाराज म्हणतात, खावे वाटे म्हणजे आपल्या आवडीचा एखादा पदार्थ आपल्या समोर ठेवला आणि कितीही वेळा तो आपण खाल्ला तरी ज्या प्रकारे तो खाण्याबद्दलची असते आपली इच्छा पूर्णत्वास जात नाही, आणखी तो पदार्थ खावासाच वाटतो. आणि त्याच प्रकारे भगवंता तुझे गुण गाण्याची आवड जी आमच्या अंतःकरणामध्ये
किती जरी तुझ्या त्या गुणांचं आम्ही वर्णन केलं तरी आणखीन तुझ्या त्या गुणांचं वर्णन आम्हाला करावंसच वाटतं. महाराज म्हणतात गुण भगवंताच्या गुणांचा असणारा आपल्याला मोजमाप करते आकड्यांमध्ये त्याची असणारी रचना आपल्याला करता येत नाही. अनंत असणारे गुण त्या भगवंताचे. परंतु संत महात्म्यांनी काय केलं, तुमच्या आमच्या सोयीकरता तुमच्या आमच्या करता काही ठराविक भगवंताचे गुण निवडले आणि हे गुण ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील त्याला भगवंत म्हणा असं स्पष्ट असणारे निर्देश आमच्या संत महात्म्यांनी दिले बरं का. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत भगवंत कोणाला म्हणावं, हे षडगुण ज्याच्यामध्ये दिसतील त्याला तुम्ही भगवंत म्हणा. हे षडगुण नेमके कोणते ज्ञानोबा सांगतात पहा. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जे सहा गुण संत महात्मे सांगतात. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे भगवंताचे सहा प्रमुख गुण सांगितले जातात. आता एकेका गुणाचा थोडक्यामध्ये जास्त काही त्याचा विस्तार मी करत बसणार नाही. पहिला भगवंताचा गुण सांगितला जातो यश. कशा करता तर भगवंत यशवंत. जे कार्य भगवंतानं हातामध्ये घ्यावं ते कार्य भगवंतानं तडीच न्यावं. जे जे अवतार भगवंतानं ज्या ज्या कार्याकरता घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये ते असणारं कार्य आमच्या भगवंतानं तडीच नेलेलं. कोणतंही कार्य पाठीमागे ठेवलेलं. ज्या कार्याकरता अवतार ते कार्य त्याच अवतारामध्ये पूर्ण करावं. भगवंताची अशी असणारी कार्य करण्याची पद्धत. कधीही अपयश आमच्या भगवंतानं पत्करलेलं नाही. कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार हे निश्चित झालेलं होतं. युद्धभूमीवरती दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभारले. भगवंतानं अर्जुनाला गीतेचा असणारा उपदेश केला. त्या सर्वांचं असणारं वर्णन संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. ते सगळं ऐकल्यानंतर म्हणजे सैन्यामध्ये कोण कोण आहे, काय काय, कशी असणारी रचना आहे, भगवंत त्या अर्जुनाला नेमका काय उपदेश करतायत, अर्जुन भगवंताला नेमका काय प्रतिप्रश्न करतो, हे सगळं असणारं संजयाच्या तोंडून धृतराष्ट्रानं ऐकून घेतलं. आणि त्याच्यानंतर संजयाला धृतराष्ट्रानं प्रश्न केला, अरे बाबा तू एवढं सगळं मला सांगितलंय खरं, परंतु माझा एक प्रश्न आहे तुला, काय हे सगळं पाहिल्यानंतर नेमकं तुला काय वाटतं की या युद्धामध्ये नेमकं कोण बरं विजयी होईल? असा प्रश्न त्या संजयाला केल्यानंतर संजय त्या धृतराष्ट्राला उत्तर देतात,
यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर यत्र श्री विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम विजय नामे अर्जुन विख्यात विजय स्वरूप श्री कृष्णनाथ श्री विजय निश्चित होते अरे बाबा, ज्या बाजूला प्रत्यक्ष परमात्मा उभा आहे, भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूला आहे त्याच बाजूचा विजय निश्चित आहे का? कारण तो यशवंत आहे, कधी अपयश त्यानं स्वीकारलेलं नाही. अपवाद मात्र दोन वेळचा सांगितला जातो. पहिला प्रसंग सांगितला जातो जरासंधासोबतच्या युद्धाचा. 17 वेळेला जरासंध भगवंताकडून पराजित झाला. पुन्हा 18व्या वेळेस त्याने ती सगळी युद्धाची असणारी सैन्याची असणारी जमवाजमव केली आणि मोठ्या तयारीविषयी आता द्वारकेवरती चालून जायचं हे त्याचं सगळं ठरलेलं होतं. मग त्यानं काय केलं? त्याच्या राज्यामध्ये जे कोणी ऋषीमुनी आहेत, ब्राह्मण आहेत, या सर्वांना राजवाड्यामध्ये बोलवलं. त्यांच्याकडून युद्धामध्ये विजयी होण्याकरता आशीर्वाद घेतले आणि त्यांना पुन्हा एक आणखी एक गोष्ट बजावली. काय? तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी आता युद्धाला चाललेलो आणि या उपर जर माझा या युद्धामध्ये पराभव झाला तर युद्धाहून परत आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांची मुंडकी धाडावी केली जाते आणि तोपर्यंत तुम्हाला या तुरुंगामध्ये टाकलं. सर्वांना बोलत केलं, तुरुंगामध्ये टाकलं. आणि त्या देवा ब्राह्मणांना पंचायत पडली, ऋषीमुनींना पंचायत पडली. अरे म्हणले, काय बाबा, कसल्या बिकट परिस्थितीमध्ये आपण सापडलो, आता करावं नेमकं काय तर करावं, हिला चालत नाही. हा आला युद्ध करता कृष्णाबरोबर आला. आता भगवंताला त्या ठिकाणी पंचायत पडली. बरं, म्हणजे आता काय बरं करावं? म्हणजे युद्धामध्ये विजयी व्हावं तर आपल्याच भक्तांचं त्या तिकडे निर्धारण होण्याची शक्यता आहे. तो त्यांची मुंडकी उडवणारे करणारे नेमकं करावं तर काय? जाऊ द्या म्हणते. पाठ दाखवून भगवंतानी मैदान सोडलं आणि पळून गेले. आता त्याच्या पाठीमागं सुद्धा म्हणजे भगवंताचं आणखीन एक कार्य होतं बरं का. म्हणजे काय, भक्तांचं तर रक्षण झालं पाहिजे, परंतु दुर्जनांचा संहार देखील झाला पाहिजे. भगवंतानी पाठ दाखवून पळायला बरोबर तो काय येऊन भगवंताच्याच पाठीमागं पळाला नाही का. आणि मग गुहेमध्ये नेला आणि मुचकुंदा करवी त्या काय यवनाचा असणारा नाश आमच्या भगवंतानं करून घेतला. म्हणजे दैत्याचं निर्धारण देखील केलं आणि इकडं भक्तांचं रक्षण देखील केलं. परंतु मैदान सोडून पळाल्यामुळं पहिला अपयश भगवंताचं एक सांगितलं जातं. दुसरा, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये संधी करण्याकरता म्हणून भगवंताला त्या ठिकाणी पाठवलं होतं. आता संधी करण्याकरिता जायचं म्हटल्यानंतर आता सर्वांचं मत विचारात घेतलं पाहिजे. भगवंत युधिष्ठिराकडे आले, युधिष्ठिराला विचारलं, अरे बाबा, संधी करण्याकरता जातोय, काय तुझा प्रस्ताव नेमका त्या ठिकाणी मांडायचा, तुला सांग जरा. युधिष्ठिर म्हणाला, काय नाही, आधी 5 गावात मी आमच्या 5 बंधूंना दिली, आमची काही हरकत नाही. ठीक आहे म्हटलं. भीमदादाकडे आले, भीमदादाला विचारलं, भीमदादा तुमचा काय प्रस्ताव मांडू? काय नाही भगवंता, प्रस्ताव वगैरे आता तसल्या गोष्टी आम्हाला काय बरं कळणार, काय करायचं? काय नाही, माझी गदा बरेच दिवस झालं गंजत पडली आहे तिकडं कोपऱ्यामध्ये, तिला काहीतरी काम लागलं पाहिजे, असं एवढं कर. पुढं अर्जुनाला विचारलं, तुझी काय इच्छा? भगवंता त्या गांडीव धनुष्याचा वापर तेवढा चांगल्या प्रकारे मला करता येईल असं काहीतरी वातावरण तुम्ही तयार करा. नकुल सहदेवाचं मत सुद्धा आपलं त्या युद्धाच्या बाजूने झालं. मग आता भक्तांच्या या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या म्हणून संधी करण्याकरिता गेलेला तो भगवंत त्या ठिकाणी ती संधी भगवंताने यशस्वी होऊ दिली नाही. स्वतः अपयश स्वीकारलं का? भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत तेवढ्याकरिता. म्हणजे हे 2 प्रसंग सांगितले जातात. या व्यतिरिक्त भगवंतानं कधीही अपयश स्वीकारलेलं नाही. तेवढ्याकरता भगवंताचा यश हा प्रमुख गुण सांगितला जातो. भगवंताचा दुसरा प्रमुख गुण सांगितला जातो श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे धन. ज्या धनाच्या पाठीमागं तुम्ही आम्ही सर्व मंडळी अहोरात्र दिवस रात्र धावतो, ते धन प्राप्त करण्याकरता नको त्या गोष्टी करण्याची सुद्धा तुमची आमची तयारी आहे. तो भगवंताचा दुसरा प्रमुख गुण सांगितला जातो. का? अहो, ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं तुम्ही आम्ही धावतोय ती लक्ष्मी मात्र त्या भगवंताच्या पाठीमागं धावते नाही का. समुद्र मंथनामधून निघालेले एक रत्न आहे लक्ष्मी म्हणजे. मग ते समुद्र मंथनामधून लक्ष्मी निघाल्यानंतर ते असुर असतील, देव असतील, सर्वजण आशाळभूत नजरेनं त्या लक्ष्मीकडे पाहू लागले जेणेकरून ती लक्ष्मी आपल्याला मिळावी. परंतु लक्ष्मी ही कशी होती? रूप गर्भिता होती. स्वतःच्या रूपाचा अभिमान दिला होता आणि ती कोणालाही किंमत देणार मोशन आहे. सर्वजण तिच्या पाठीमागे धावतायत, ही मात्र कोणाला बघत नाही. भगवंत एका बाजूला उभारून हा सगळा प्रकार पाहत होते. अचानक त्या लक्ष्मी मातेची दृष्टी आमच्या भगवंतावरती की अरे म्हटली, भगवंताचं रूप पाहिल्यानंतर भाळली आमच्या भगवंताच्या रूपाला. अरे म्हटली, एवढे सगळेजण माझ्या पाठीमागे धावतात आणि हा बाबा इकडे पाठीमागे का असं बाजूला एका बाजूला उभा आहे.
भगवंताजवळ आली आणि म्हणाली, मला तुम्ही आवडलेला आहात आणि मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. अरे भगवंत म्हणाला, असं कुठं असतं? तू मला आवडायला पाहिजे की. मला काही तू आवडली नाही, मला काय तुझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा नाहीये, काय नाहीये. असं म्हटल्यानंतर तिचा असणारा अभिमान खरं, अरे हे सगळे माझ्या पाठीमागं धावताय आणि मी स्वतःहून याच्याकडे चालले तर हा माझा स्वीकार करत नाही. आता लग्न केलं तर याच्याशीच करायचं. भगवंताच्या पाठीमागे ती धावतीये. भगवंत पुढं आणि सर्व दैत्य आणि देव त्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावताय. परंतु भगवंतानं मात्र तिचा काही स्वीकार केला नाही. शेवटी लक्ष्मी हरली, भगवंताला शरण गेली, आपला सर्व अभिमान तिने सोडून दिला आणि भगवंताला विनंती केली. त्यानंतर भगवंतानं त्या लक्ष्मीचा असणारा स्वीकार त्या ठिकाणी केलेला नाही का. मग सर्वस्वी करोनी सेवा, अभिमान मुसांडोनी पांडवा, ते पाय धुयाची दैवा. तेव्हा जेव्हा अभिमान त्या लक्ष्मी सोडून दिला तेव्हा त्या भगवंतानं तिचा स्वीकार केला. पाय लक्ष्मीच्या नाही का, रूपा भावनिया कैसी पायाची दासी. अहो त्या भगवंताच्या पायाचं दास्यत्व आमच्या त्या स्वीकारलं म्हणून भगवंताचा दुसरा प्रमुख गुण सांगितला जातो. कोणता? श्री. भगवंताचा तिसरा प्रमुख गुण सांगितला जातो अवदारी. याच्यासारखं उदार त्रिगुणामध्ये कोणी नाही. कोणालाही देण्याची असणारी याची वृत्ती. किती उदार आहे आमचा भगवंत. तुझे अवदारी जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा ते कैवल्याचे पवित्र आहे. अहो एवढा उदार आहे. पात्र अपात्रेचा कोणताही विचार आमचा भगवंत त्या ठिकाणी करत नाही. म्हणजे आता मी जे काही देणार आहे त्याकरिता तो पात्र आहे का अपात्र आहे असा कोणताही तो विचार करत नाही. तो माझा मित्र आहे का तो माझा शत्रू आहे, तो माझा सखा आहे की तो माझा वैरी आहे, असा कोणताही विचार आमचा भगवंत करत नाही. देऊन मोकळा होतो. अहो मोक्षासारखी पवित्र वस्तू सुद्धा आमचा भगवंत हसत हसत वैऱ्यांना सुद्धा आमच्या त्या भगवंताने मोक्ष दिलेला आहे. कोणाला दिला? त्या पुतना राक्षसी दिला नाही का. ती पुतना राक्षसी गोकुळामध्ये आलेली होती. कशा करता हो? भगवंताचं लाड कौतुक करायला, पोट कौतुक करायला. कशा करता? आपल्या स्तनाग्राममधलं विष भगवंताला पाजून त्याचा वध करण्याकरता ती आलेली होती. भगवंतानं काय केलं? तिचा वध तर केला, परंतु तिला काय दिला? मोक्ष आमच्या भगवंताने दिला नाही का. त्यानंतर सांगतात पहा, तुवा संकाधिकांचे नियमाने सायुज्य सौरसो दिदला पुतणे जी विषाचे स्तनपाने मारुवानी. अहो जी स्वतः भगवंताचा वध करायला आली तिला सायुज्य नावाची मुक्ती मोक्ष आमच्या भगवंताने दिला. एवढा उदार असणारा परमात्मा आहे. अहो वैऱ्याच्या बाबतीत जर असा करतोय तर मग भक्तांबद्दल तर किती उदार असतं. आमच्या ध्रुव बाळाचं उदाहरण तुम्हाला आम्हाला माहिती आहे. ध्रुव बाळ वनामध्ये गेला, तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न केलं. भगवंताला विचारलं, काय बाबा कशासाठी एवढी तपश्चर्या केलीस, काय पाहिजे तुला, कशा करता तो आलेला होतो? ध्रुव बाळ वनामध्ये तो वनाला याची लागी जे पैसावे पितयाच्या उत्संगी. इच्छा काय? वडिलांच्या मांडीवरती बसायला मिळावं, सावत्राई बसू देत नाही. तेवढ्या करता मनामध्ये आला, तेवढ्या करता तपश्चर्या केली. परंतु याने काय केलं? काय वडिलांची मांडी घेऊन बसलायचं, असं स्थान तुला देतो. तुझी आईच काय या जगातलं कोणी सुद्धा त्रिगुणामधलं त्या स्थानावर तुला खेचू घेऊ शकत नाही. आढळपद आमच्या भगवंतानं त्या ध्रुवाला दिलं नाही. उपमन्यूचं उदाहरण, ब्राह्मणाचं दूध प्यायला मिळत नसायचं. मित्र तर सांगायचे आम्ही दूध पिलो, आम्ही दूध पिलो. मला वाटायचं दूध नेमकं असतं तरी कसं. मग मी गेला आहे तेव्हा काही माझे सर्व मित्र दूध पिऊन येतात, मला का दूध देत नाहीस तू? वाईट वाटत, घरची परिस्थिती नाही. आता काय बरं करावं? पीठ होतं थोडंसं शिल्लक, पाण्यामध्ये कालवलं आणि त्याला दूध म्हणून प्यायला दिलं. त्यालाही आनंद झाला, उड्या मारत मारत गेला, सांगू लागला सगळ्यांना मी पण दूध पिलो, दूध पिलो, दूध पिलो. परंतु सत्य एके दिवशी समजलं, आपण जे ग्रहण करतोय ते दूध नाही आहे, पिठाचं असणारं पाणी आहे. मग यानेही तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. काय पाहिजे भगवंता? दूध मला अजून प्यायला मिळालं नाही, दूध प्यायचंय. मग काय केलं आमच्या भगवंतानं? 2-3 म्हशी त्याला घेऊन गेला का? दर्शा काही त्याच्या दारामध्ये आणून मानते का? काय केलं भगवंतानं? अहो क्षीराचा सागर, दुधाचा समुद्र आमच्या भगवंतानं त्या उपमन्यू करता दिला नाही का. मातीवर करता अडळपदी बाळ बैसवीला
उदार आहे. वैऱ्याला देतो काही नवल नाही, भक्ताला देतो काही सुद्धा नवल नाही. मोक्षासारखी गोष्ट सुद्धा आमच्या भगवंताने त्या वैराला दिली. एवढा उदार असणारा तो परमात्मा. एवढ्या करता भगवंताचा तिसरा प्रमुख गुण सांगितला गेला कोणता? औदार्य. याची उदारता एवढी आहे की याच्यासारखं उदार त्रिगुणामध्ये कुणी नाही. संत महात्म्याने त्याचं वर्णन केलेलं पहा. उदार तू हरी, भगवंताचा प्रमुख गुण सांगितला जातो औदार्य. चौथा गुण सांगितला जातो ज्ञान. याच्यासारखं ज्ञानी कोणीच नाही का? सुरुवातीला आपण पाहिलं या त्रिगुणामध्ये ज्ञानी म्हणून कोण मिळवते? कोणाला हुकूम आहे? सर्वज्ञ वेदांना नाही का? या वेदांनाही कोणी पडवते? हरिहरादी समजतात देवा तू परम जे वेदांते ही पडविता आदी गुरु. अहो वेदांना ज्यानं शिकवलंय, वेदांची उत्पत्ती ज्याच्या श्वासोश्वासामधून झाली आहे असा तो परमात्मा. तो कसा बरं ज्ञानी दिसे? जगतामध्ये ज्ञानी सर्वात ज्ञानी जर कोण तर तो परमात्मा. किंवा कृष्ण वंदे जगद्गुरु नाही का? भगवंताला जगद्गुरु ही असणारी उपाधी त्याच कारणामुळे दिलेली नाही का? म्हणून भगवंताचा ज्ञान हा आणखीन एक प्रमुख गुण सांगितला जातो. पाचवा गुण सांगितला जातो वैराग्य. वैराग्याकडे जरा नंतर घेऊया. सहावा गुण आहे ऐश्वर्य. हा भगवंताचा ऐश्वर्य जर पाहिलं गेलं तर काय याच्या ऐश्वर्याची आपण करावी कल्पना तरी करणं अशक्य. एवढं असणारं ऐश्वर्य त्या भगवंताकडे. आता तुमच्या आमच्या देखील ऐश्वर्यवान कोण असतो? ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, 5-25 एकर जमीन आहे, आजूबाजूच्या गावामध्ये ज्याच्या शब्दाला मान दिला जातो, किंमत दिली जाते, आजूबाजूचे लोक ज्याचं ऐकतात, अशाला आपण म्हणतो ऐश्वर्यवान आहे बाबा. काय त्याचं? मग आता आमच्या भगवंताचं ऐश्वर्य जर पाहायला गेलो त्या भगवंताचं नेमकं कोण कोण बरं आहे पाहायला जर गेलो तर पहा. नामगारा सांगतात म्या बोलवे बोले
समुद्र आपली मर्यादा सोडत नाही का? भगवंताचा तर हुकूम आहे, भगवंताची आज्ञा आहे, मर्यादा. पर्वत एका जागेवरती अचल आहे, स्थिर आहे, आपली जागा सोडून कुठं जात नाही का? भगवंताने ते आज्ञा दिली, तिथंच थांबायचं नाही. आणि हे जर इकडे तिकडे फिरले असते तर तुमच्या सजीवांचं जगणं त्या ठिकाणी अवघड झालं असं नाही का? भगवंतानं त्यांना आज्ञा दिलेली. भगवंताच्या इच्छेनंच वेद बोलतात, त्याच्या इच्छेनं तो सूर्य चालतो, त्याच्या इच्छेनं त्याच्या आज्ञेनं तुमच्या आमच्या शरीराचा प्राण तो कार्य करतो. हे सगळं ज्याच्या आज्ञेनं घडतं तो भगवंत किती ऐश्वर्यवान असेल त्याच्या ऐश्वर्याची कल्पनाच तुम्ही आम्ही करू शकत नाही. एवढा ऐश्वर्यवान असणार ना. आणि एवढं सगळं ऐश्वर्य असून ज्याला किंचितही अभिमान नाही, केवढं म्हणू त्या वैराग्य भगवंताचं नाही. काय आहे भाऊ त्या ऐश्वर्याबद्दल किंचित अभिमान त्या आमच्या भगवंतानं बाळगला काय आहे काय? म्हणून त्याच्यासारखं वैराग्य देखील कोणाच्या आहे. भगवंतानं जर एखाद्या गोष्टीचा त्याग केला तर पुन्हा फिरून त्या गोष्टीकडे आमचा भगवंत कधीही जातो. गोकुळामध्ये लहानाचा मोठा झाला, मथुरेला आला, परत फिरून गोकुळामध्ये गेला, मथुरेचा द्वारकेमध्ये आला, फिरून परत त्या मथुरेमध्ये गेला नाही. म्हणजे एकदा एखाद्या गोष्टीचा त्याग आमच्या भगवंताने केला पुन्हा त्या गोष्टीबद्दल कोणतीही आस्था आमच्या भगवंताच्या अंतःकरणामध्ये उरत नाही. म्हणून भगवंतासारखं वैराग्य देखील कोणाचे आहे नाही. भगवंताचे हे 6 प्रमुख गुण सांगितले जातात. कोणते? ऐका श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवरी वसती. हा जरा भगवंताच्या गुणांचा असणारा विचार. महाराज काय म्हणतात की बाबा भगवंता तुझं रूप जरी किती आम्ही पाहिलं तरी आमचं समाधान होत नाही. म्हणजे आणखीन त्या आम्हाला तुझ्या रूपाकडे पाहावंसच वाटतं. त्या भगवंताचं रूप नेमकं आहे तरी कसं? किंवा तुकोबारायचे या ठिकाणी बोलतात ते भगवंताच्या नेमक्या कोणत्या रूपाबद्दल बोलतात? भगवंताचे रूप तर आणि घेत नाहीत. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी आता असतील. अहो किती रूप आहेत काय त्याचे मोजमाप आहे का? मग तुकोबारांना अभिप्रेत असणारं रूप नेमकं कोणतं? महाराज सांगतात करकटावरी ठेवूया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे कोणतं जे रूप कटेवरती हात ठेवून विटेवरती उभा तेच रूप आम्हाला आवडतं आणि तेच रूप वारंवार पाहण्याची आमची इच्छा आहे. त्या भगवंताचं रूप नेमकं कसं आहे? काय काय त्या भगवंतानं परिधान केलेलं आहे? कशाने आमचा तो आमचा लोक लागला? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीर पाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळ तेथेची शोभा. भगवंताचा असणारा रूप अगणित लावण्याचा असणारा तो पुतळा आहे. दिव्य असणारी कांती त्या आमच्या भगवंताची, तेजाची किरण त्या भगवंताच्या कांतीमधून बाहेर पडतायत. असा सुंदर लावण्यवती असणारा तो मस्तकावरती मुकुट त्या भगवंतानं धारण केलेला आहे. कपाळाला कस्तुरीचा मळवट चंदनाची फुटी आमच्या भगवंतानं लावलेली. गळ्यामध्ये वैजयंती नावाची वनमाळा धारण केली आहे. कौस्तुभ नावाचं रत्न जे भगवंताला अत्यंत प्रिय आहे ते सुद्धा आमच्या त्या भगवंतानं त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. महाराज कस्तुरी
बाळकांची वैजयंती. भगवंताने या सर्व गोष्टी असणारे धारण केलेले आहेत. मुकुट कुंडले नेकळा कासे मिरवे सुरसळा कौस्तुभ झळके गळा अपाद वनमाळा शोभत. असं सरस राजस असणारं रूप त्या भगवंताचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा डोंबल्या असं असणारं त्या भगवंताचं रूप आहे. आणि ते रूप पाहिल्यानंतर नेमकी काय अवस्था होते त्या भगवंताच्या रूपामध्ये एक प्रकारची जादू आहे. नेमका ती काय परिणाम घडते हे सांगण्याकरता एक दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो. बिदरच्या बादशाचा असणारे एक राज्य होतं आणि त्या बिदर राज्यामध्ये मंगळवेढा नावाचा एक प्रांत होता. आणि त्या प्रांताची देखरेख करण्याकरता अधिकारी म्हणून दामाजी पंतांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली होती. दामाजी पंत वृद्धीने आपली स्नान संध्या आटोपली. आपली काय ती आराधना असेल, ज्ञानेश्वरी वाचन असेल, काय असेल ते सगळं झालं की कचेरीमध्ये जावं, तिथलं सगळं कामकाज ते पाहावं. त्याच्यानंतर पुन्हा घरी यावं, पुन्हा भगवंताच्या आराधनेमध्ये वेळ व्यतीत करावा, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा असणार तो नित्यक्रम. अशा प्रकारे त्यांचा असणार तो एक प्रकारचा नित्यक्रम होता. एकदा काय झालं, त्या मंगळवेढा प्रांतामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला. किती भयंकर तर खायला अन्नाचा कण देखील मिळेना असा झाला. एवढा भयंकर असणारा दुष्काळ त्या मंगळवेढा प्रांतामध्ये पडलेला. अन्नांना दशा त्या लोकांची झालेली. पोट सगळी पाठीला जाऊन चिटकून बसलेली. पाठ कुठे आहे आणि ते पोट नेमकं कुठे हे ओळखू येऊ नये एवढी दयनीय असणारी अवस्था त्या ठिकाणच्या नागरिकांची झालेली होती. हातभर झाली. आता काय बरं नेमकं करावं, काही सुचेन असं झालेलं. म्हटलं आता एकच पर्याय, आपण दामाजी पंतांकडे जाऊ. वृत्तीनं सात्विक आहेत, साधू पुरुष आहेत, निश्चित आपली काही ना काही मदत केल्याशिवाय राहणार नाही. एके दिवशी सकाळी तो दुष्काळी जमाव पंतांच्या घरासमोर आला. पंतांना हाका मारू लागला. पंत त्यावेळेस काय करत होते, नुकतीच त्याची स्नान संध्या वगैरे आटोपलेलं होतं, पोशाख करत होते. आणि हा सगळा जमावाचा आवाज त्यांच्या कानावरती पडल्याबरोबर नोकराला पाठवलं, बघ बरं काय नेमका प्रकारे बाहेर. नोकराने पाहिलं, येऊन सांगितलं, काय नाही महाराज, आपल्या भागातली जनता आलेली आहे आणि आपल्याला भेटण्याची इच्छा ती व्यक्त करतात. दामाजी पंत आले, विचारलं, अरे बाबा मग काय एवढ्या सकाळी सकाळी काय करूया, सांगा काय करूया. म्हटले महाराज काय आता आमच्या तोंडाने आम्ही काय बरं सांगावं की आमची झालेली दशा तुम्ही पहा. महाराजांनी पाहिलं, दुष्काळानं पिचलेली ती जनता, अन्नानं दशा झालेली ती जनता, पाठपोट एक झालेली जनता, त्यांचं दुःख आमच्या त्या दामाजी पंतांनी सांगितलं. अहो रंजल्यांना मदत करतो, जो त्यांची काळजी करतो तोच खरा संत महात्मा नाही. आणि आमचे दामाजी पंत त्याच्यापेक्षा काही वेगळे होते नाही का. महाराजांनी
धुळ खावा देवतेची जाणावा. माणसाचं असणारे लक्ष आणि आमच्या पंतांच्या मध्ये हे क्रोध भरलेलं ती झालेली अवस्था जनतेची पाहवली नाही. नोकराला हुकूम सोडला जा म्हटलं. हा गोदामाच्या असणाऱ्या चाव्या तेवढ्या घेऊन गोदामाच्या चाव्या घेतल्या. त्या दुष्काळी जनतेला घेतलं आणि गेले कुठं? ज्या ठिकाणी ज्या कोठारांमध्ये धान्य भरून ठेवलेलं होतं, ज्वारी भरून ठेवलेली होती, कर रूपानं गोळा केलेली ज्वारी कोठारांमध्ये भरून ठेवलेली होती. त्या कोठाराच्या चाव्या आमच्या नामाजी पंतांनी मागवल्या. ते कोठार सुद्धा असते उघडलं आणि दुष्काळी लोकांसाठी ते खुलं केलं. पाहिजे तेवढं धान्य या ठिकाणचं घेऊन जावं. लोकांना आनंद झाला. एक कण ज्या ठिकाणी धान्याचा बघायला मिळत नव्हता त्या ठिकाणी धान्यानं भरलेलं कोठार पंतांनी आपल्याकरता उघडून दिले. म्हटल्यानंतर आनंदी आनंद झाला. सर्वांनी पंतांचा जय जयकार करायला सुरुवात केली, पंतांना आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे काय मिळेल त्याच्यामध्ये दुष्काळी जनतेने ते कोठारामधलं असणार सगळं धान्य लुटून नेलं. आता हा सगळा झालेला प्रकार पाहून एका व्यक्तीला मात्र दुःख झालं. लोकांना खायला अन्न मिळालं, ज्यांना मिळत नव्हतं त्यांना मिळालं, ते आनंदी झाले, सुखी झाले, पंतांचा जय जयकार केला. परंतु हे सगळं दृश्य पाहून एकाच्या पोटात मात्र दुःख लागलं. मुजुमदार नावाचा एक कारकून पंतांच्या हाताखाली कार्य करत होता की त्याला काही सगळं पटलं नाही. काय म्हटलं? धान्य त्या बादशाच्या मालकीचं कर रूपानं गोळा करून ठेवलं इथं, फक्त सांभाळ करण्याकरता त्या माझ्या पंतांकडे दिले. पंतांनी परस्पर या लोकांना वाटून टाकलं आणि ही लोक त्या बादशाचा जय जयकार करायचं सोडून दामाजी पंतांचा काय जय जयकार करतात हे काय त्याला पटे ना त्याच्या बुद्धीला. लगेच कलिता द्यायला काढला दिलं. बादशाहजी आपल्या मालकीचं जे धान्य मंगळवेढ्यामध्ये कोठारामध्ये भरून ठेवलेलं होतं पंतांनी परस्पर लोकांना वाटून टाकलेलं आहे. सरकारांचं लाखो रुपयांचं असणारं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. तेव्हा दामाजी पंतांवरती योग्य ती शासन, योग्य ती कारवाई करण्यात यावी, योग्य ते शासन त्यांना करण्यात यावं. पाठवला सांडेस्वार पाठवला बादशाह. पत्र मिळालं. पत्र वाचल्याबरोबर बादशाला राग आला. त्याने हे हुकूम सोडला जावा दामाजी पंतांच्या मुसक्या बांधून त्यांना या ठिकाणी हजर करा. स्वार मजल दरमजल करत मंगळवेढ्याला आले. पंतांच्या घरी गेले. बादशाचा हुकूम पंतांना दाखवला. पंत म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या. हा सगळा प्रकार पंतांची बायको पाहत होती, ऐकत होती. तिला दुःख वाटू लागलं, काळजी वाटू लागली, चिंता वाटू लागली आहे. हे बादशाचे सैनिक माझ्या पतीला आता मुसक्या बांधून घेऊन जाणार आहेत, बिदरला नेणार आहे. तिथं गेल्यानंतर माझ्या पती समवेत नेमकं काय बरं करण्यात येईल? गावावर उचलण्याची धिंड काढण्यात येईल का? यांना फासावरती देतील का? सुळावरती चढवतील का? आणखीन हातीच्या पायाखाली वगैरे देतील? नेमकं काय बरं होईल? आता यांची आणि माझी पुन्हा भेट होईल की नाही? अशा प्रकारे चिंता दूर दामाजी पंतांच्या पत्नी झाल्या. पत्नीची समजूत काढली, भाई काही काळजी करू नको, भगवंतावरती सर्वस्वी भार टाकून आपण कसं राहिलं पाहिजे, निवांत राहिलं पाहिजे, काही काळजी करू नको, भगवंताचं स्मरण कर, निश्चित तोच यातून काहीतरी मार्ग काढल्याशिवाय राहणार. पंत त्या स्वारांसमवेत बिदरला जायला निघाले. पंढरपूरला पहिला मुक्काम पडला. 30-35 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर, तिथं पहिला मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी उठले, स्नानादी कर्म पंतांनी आटोपलं. सैनिकांचं जरा आवरायला आणखी थोडासा वेळ होता. सैनिकांना म्हणाले, आता तुम्ही मला घेऊन चाललाय बिदरला, खरं तिथून मी आता पुन्हा कधी परत येईल न येईल काही शक्यता थोडीशी कमीच वाटते. माझं आराध्य दैवत पांडुरंगराय यांचं मंदिर याच ठिकाणी, तुमचं आवरेपर्यंत त्यांचं दर्शन घेतो, एकदा त्यांना भेटून येतो, म्हणजे तुमच्या समोर यायला मी मोकळं. पंतांचा स्वभाव त्या सैनिकांना ठाऊक असल्या कारणानं त्यांनीही पंतांना जाण्याची परवानगी दिली. पंत मंदिरामध्ये आले, भगवंताला सामोरे गेले. भगवंताचं ते रूप पाहिल्यानंतर आमच्या पंतांची असणारी अवस्था नेमकी झाली. तुझं पाहता
झाली. भगवंताचं एकदा रूप पाहिल्यानंतर देहभाव विसरला. भगवंताच्या रूपाकडे पाहत बसले. वेळ काळाचं भान आमच्या पंथांना राहिलं नाही. इकडे त्या सैनिकांचं सगळं आवडलं. पंथांची वाट बघतायत. आता येतील मग येतील. पंथ काही यायला तयारच नाही. पुन्हा ते सैनिक रवळामध्ये आले. पंथांना जाग केलं. म्हटले महाराज म्हटले चला अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. पंत भानावरती आले. भगवंता पुढे हात जोडले. देवा आता पुन्हा तुझी आणि माझी भेट होईल की नाही सांगता येत नाही. हा माझा नमस्कार स्वीकार. भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्या सैनिकांसमवेत बिदरला जायला आमची पंत निघाली. आता पंत मजल करत बिदरला चालले. इकडे आमच्या भगवंताची नेमकी काय अवस्था झाली. आता माझ्या भक्ताला घेऊन जातायत. तिथे गेल्यानंतर आता मग त्याची धिंड काढतील, गावावरती बसवतील, सुळावरती चढवतील, फासावरती लटकवतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या भगवंताला काय आनंद वाटला असेल. काय झालं भगवंताची परिस्थिती कशी झाली असेल. भगवंत चिंतातून झाला. काय करावं भगवंताला कळलं का. कारण आमच्या भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे. काय भक्तापाशी दुर्जनाशी संवाद. किंवा आमच्या भगवंताचा स्वभाव काय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. कशा करता तुमची फजिती कशी चालली ते बघा ना. कशा करता उभा राहतो तो. आलिया आघात त्या भक्तांवरती झालेला आघात त्याचं निवारण करण्याकरता आमचा हा परमात्मा भक्तांच्या मागून उभा असतो. मग त्या सामाजिक पंथांची झालेली अवस्था पाहून मग आमच्या भगवंताने काय केलं. विटेवरनं खाली भगवंत उतरला. आपलं असणार ते राज सुकुमार असणार रूप ते सोडलं. काय केलं भगवंतानं कमरेला लंगोटी, डोक्याला मुंडाचं बांधलं, खांद्यावरती घोंगडं टाकलं, हातामध्ये एक काठी घेतली. ती 4 ठिकाणी असणारी वाकडी. भगवंतानं असा असणारा वेश त्या ठिकाणी धारण केला आणि बिदरला जाण्याकरता प्रस्थान ठोकलं. काय रवळामधून मुक्त झाला आणि त्या बादशाहच्या दरबारात बादशाहच्या समोर प्रकट झाला. एकदम समोर आमच्या भगवंताला पाहिल्याबरोबर बादशाला नेमकं काय बोलावं हेच कळे ना. अरे बाबा हा कोण आहे नेमकं. सरदार नाही, आमिर नाही, उमराव नाही, एखादा नोकर नाही, चाकर नाही, दास नाही, दासी नाही. आणि असं असताना हा दरबारामध्ये माझ्यासमोर एकदम आला तरी नेमका कसा. चोहो बाजूने पाहिलं तर नंग्या तलवारीची पायऱ्या आणि हा साधारण किंचित दिसणारा ज्याला नेसायला तरी ती लंगोटी नाही. तू माझ्या पुढे उभा. नेमका काय प्रकार आहे. लगेच सैनिकांना आदेश दिले. अरे म्हटले हा कोण आहे, काय कशा करता या ठिकाणी आला, कोण आहे हा नेमका विचारायला. त्याचं नाव काय नेमकं. तेव्हा भगवंतानं नाव सांगितलं. अरे बाबा माझं नाव काय तर विठू हेड आहे आणि दामाजी पंतांनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे. कशा करता तर धान्य वाटपामुळे जे काही सरकारांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याकरता म्हणून मला या ठिकाणी पाठवले. आता असं उत्तर आमच्या भगवंताचं ऐकल्यानंतर त्या बादशाला थोडंसं हसू येऊ लागलं. अरे तुझा वेश जर पाहायला गेला तर ज्याला नेसायला देखील लंगोटी नाही, हातामध्ये काठी घेतली ती 4 ठिकाणं वाकडी आहे, काठी ज्याची घेण्याची पात्रता नाही, मुंडाचं बांधलंय, खांद्यावरती खोकलंय आणि तो म्हणे माझी भरपाई करून देणार. अरे तू पैसा आणलास का. हो आणलाय की. मग दे की काय दे, किती द्यायचा दे. ते तुझ्या मालकानं काय दिले ते. म्हटले तसं नाही, पहिल्यांदा आपलं नुकसान नेमकं किती झाले त्याचा आकडा तुम्ही सांगावा, मग त्याची काय असेल ते नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. अरे म्हटले तू काय आणलंय तेवढं दे तरी मग मी ठरवेन माझं वसूल झालं की नाही झालं, काय असेल ते नंतर. ठीक आहे म्हटले. हुजूर तुमची तशी इच्छा. मग काय करा मला ते मोजण्या करता मला एखादा कारकून जर येला तर बरं होईल, म्हणजे हिशोब जिकडे तिकडे होऊन जाईल. बादशाला थोडासा थट्टा करण्याचा मूड झालेला होता. म्हटलं हा दिसतोय साधारण तुला एक कारकून पाहिजे व्हायचं, 2 कारकून माझ्याकडून दे. उजव्या हाताला 1 कारकून, डाव्या हाताला 1 कारकून, 2 कारकून वाक्य म्हटल्या दे. तुझी मालकाने दिलेली नुकसान भरपाई दे यांच्या पुढे मान. मग मी मोजतो. भगवंतानं काय केलं, हळूच असणाऱ्या त्या मुंडासेमध्ये हात घातला. इथभर लांबीची असणारी एवढी पिशवी बाहेर काढली. ती पिशवी पाहिल्यानंतर राजाला आणखीनच असणार हसू येऊ लागले. भगवंतानं हळूच असणारी त्याची गाठ शिवली. ती पिशवी अलगद असणारी वाकडी केली. वाकडी केल्याबरोबर त्या इथभर लांबीच्या पिशवीमधून सुवर्ण मोहरांचा असणारा पाऊस पडू लागला. क्षणार्धामध्ये सुवर्ण मोहरांचा ढीग त्या राजदरबारामध्ये उभा राहिला. एवढा मोठा तो ढीग होता की उजव्या बाजूच्या कारकुनाला डाव्या बाजूचा कारकून दिसेना, डाव्या बाजूच्या कारकुनाला उजव्या बाजूचा कारकून दिसेना. क्षणार्धामध्ये एवढा मोठा असणारा सुवर्ण मोहरांचा तो ढिगारा पाहून सर्वांना काय बोलावं हे कळेना. सर्व आश्चर्यचकित झाले.
तेव्हा भगवंतानंच काय केलं, त्या बादशाला म्हणजे अहो बादशाहजी सांगा आणखी किती वेळ मी मोहरा देऊ, तुमची भरपाई वसूल झाली की नाही, झाली की नाही. तेव्हा बादशाह म्हणलं हो बाबा ठीक आहे, वसूल झाली, बास कर आता तुझं असणार ते. ठीक आहे म्हटलं, जा म्हणले, जा तुझ्या मालकाला असं नुकसान भरपाई मिळाली. भगवंत म्हणाले असं होत नाही. मग कसं, तर म्हटलं मला त्याची रसीद तुम्ही लिहून दिली पाहिजे, जेणेकरून मला ते माझ्या मालकांना दाखवता येईल. असं कसं मला कसं कोणती निघून जाता येईल. ठीक आहे म्हटले, रसीद लिहून दिली. बादशाहनं त्याच्यावरती मोहर उमटवली, भगवंताच्या स्वाधीन ती रसीद केली. रसीद मिळाल्याबरोबर ज्या प्रकारे तो परमात्मा त्या राजदरबारामध्ये आला होता, अगदी त्याच प्रकारे क्षणार्धामध्ये त्या ठिकाणून तो गुप्त झाला आणि पंढरीला प्रकट झाला. बादशाहाला एकदम आश्चर्याचा असणारा धक्काच त्या ठिकाणी बसला. अरे आता माझ्यासमोर भगवंताने गेला बरे कुठं. बादशाह लगेच ओरडला, अरे कहा है मिठुडे, अभी तो यहाँ था, आता तरी तो होता, कहा है मिठुडे. तो बादशाह ज्याला त्याला तो केवळ एकच प्रश्न विचारला. सरदार नाही तोच प्रश्न विचारावा, आमिर उमराव नाही तोच प्रश्न विचारावा, राणीलाही तोच प्रश्न विचारावा, दास दासींना देखील तोच प्रश्न विचारावा. जो कोणी भेटेल त्याला केवळ एकच प्रश्न, कहा है मिठुडे, कहा है मिठुडे, कहा है मिठुडे. एकच वेळ आमच्या त्या बादशाला दाखवलं. बादशाह जातीने यवन जरी असला तरी भगवंताला त्यानं जे काही पाहिलं होतं तेवढ्याच वेळात भगवंताच्या रूपाचा असणारा वेळ त्या बादशाला लागलेलं होतं. आमच्या भगवंताचं रूपच असेल. काय करतो आमच्या भगवंताचं रूप, पाहिली त्या वेगाला वेळ लागल्याशिवाय राहत नाही. इकडं मजल करत दामाजी पंत बिदरले यायला निघालेले होते. मुक्काम पडलेला होता. दुसऱ्या दिवशी उठले, स्नानादी कर्म आटोपलं, ज्ञानेश्वरी वाचायला म्हणून घेतली. ज्ञानेश्वरी उघडल्याबरोबर आतमध्ये एक प्रकारची रसीद त्यांना दिसली. त्याच्यावरती लिहिलेलं होतं दामाजी पंतांच्या हातून जे काही नुकसान सरकारचं झालेलं होतं त्याची भरपाई मिळाली आणि त्याची असणारी पोच, त्याच्या खाली राजाचा असणारा शिक्का, ते सगळं असणारं पत्र, ती रसीद पाहिल्यानंतर पंतांचे अष्टसात्विक भाव जागून झाले. अरे म्हटले काय हे, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य मनुष्याने, माझ्यासारख्या पामरा करता प्रत्यक्ष या जगनियंत्याला आपलं स्थान सोडून त्या यत्किंचित यवन बादशाच्या समोर जाऊन भाव लागला. थोर असणारा अपराध माझ्याकडून घडला. माझ्यासारख्यासाठी
भगवंताला त्रास सहन करावा लागला. अवस्था अश्रू डोळ्यातून घळाघळा बाहेर पडतात. अष्टसात्विक भाव त्या ठिकाणी जागृत झाली आहेत. अजून आमच्या महाराजांची अवस्था त्या ठिकाणी झाली असेल कशी हो. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हटले. माझ्यासारख्या सामान्य मनुष्याकरता भगवंताला त्रास सहन करावा लागला. वाईट वाटत. बादशाच्या दरबारात पंतांना हजर केलं गेलं. पंतांना पाहिल्याबरोबर बादशाहनं पहिला सवाल आमच्या पंतांना केला, कहा है विठुढे. त्या बादशाला वेळच लागत होता आमच्या त्या भगवंताच्या रूपाचा. ज्याला त्याला केवळ एकच प्रश्न आमच्या भगवंताला विचारा. परिस्थिती आमच्या पंतांनी ओळखली. म्हटले काय जो काही वेळ त्या भगवंताला आमच्या बादशाला पाहिलेला आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये त्या भगवंताच्या रूपाचं वेळ बादशाला लागला आणि त्या कारणानं बादशाह असं बोलतोय. बादशाला सांगितलं, बादशाहजी तुम्हाला त्या विठुढेला जर भेटायचं असेल तर माझ्या समोर तुम्हाला त्या पंढरपूरला यावं लागेल. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, चला पंढरपूरला. पुन्हा हा सगळा लावाजमा पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्यानंतर पंतांनी भगवंताच्या रावळामध्ये बादशाला नेलं. तिथं नेल्यानंतर भगवंताचा असणारा समोर बादशाह उभा राहिला. भगवंताकडे पाहिलं. भगवंताला पाहिल्यानंतर ही बादशाह पंतांकडे पाहून म्हणतो, अरे काय विठुढे, हे तू हम कहा लेके आहे, इकडे कुठे घेऊन आलास आणि मला त्या विठुढेला भेटायचंय, विठुढेला पाहायचंय, कुठे आहे तो विठुढे. तेव्हा पंतांच्या लक्षात आलं निश्चित दुसऱ्याच कुठल्या तरी रूपामध्ये त्या भगवंताला त्या बादशाह भेट दिलेली आहे. तेव्हा ते रूप पाहिल्याशिवाय बादशाचं काही समाधान व्हायचं नाही. भगवंताला विनंती केली, देवा ज्या रूपामध्ये बिदरला गेला होता त्याच रूपामध्ये आज आता या ठिकाणी प्रकट व्हावं आणि या बादशाला दर्शन द्यावं. भगवंतानं पंतांची इच्छा मान्य केली. ते पुन्हा असणारं रूप धारण केलं. कोणतं हो, हातामध्ये कमरेला लंगोटी, डोक्यावरती मुंडासा, खांद्यावरती मुंड, हे पुन्हा असणारं रूप आमच्या भगवंतानं धारण केलं. ते रूप पाहिल्यानंतर विठुढे अशी मोठ्या नारून त्या बादशाला ठोकली आणि भगवंताला जाऊन मिठी मारली आणि त्याच क्षणाला भगवंताच्या चरणावरती आपला देह त्या बादशाने त्या ठिकाणी समर्पित केला. जातीनं यवन जरी तो बादशाह असला तरी भगवंताच्या रूपाचं सामर्थ्यच एवढं काय, एकदा का त्याचं रूप पाहिलं की त्याच्या रूपाशीच तद्रूप तो मनुष्य झाल्याशिवाय राहत नाही. नाथरागमन करतात, एका जनार्दनी देखिले भगवंताचं रूप पाहिलं की भगवंताच्या रूपाशीच तद्रूप तो जीव झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सामर्थ्य, एवढी त्या जादू आमच्या भगवंताच्या रूपामध्ये. किती जरी तुझं हे रूप आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं तरी आमचं समाधान होत नाही, आम्हाला तृप्तता लागत नाही. तुझे रूप पाहण्याची इच्छा आमची आणखी नापूर्णच राहते. महाराज म्हणतात, धनी न पुरे रूप दृष्टी बरवा बरवा सावळी सुरंग. भगवंताच्या ठिकाणी हे जर पाहायचं तर झालं पाहता येईल. मोजमाप न करण्यापलीकडे असणारा हा परमात्मा सुखतत्व त्या ठिकाणी
ते नेमकं किती आहे याचं मोजमाप आपल्याला करता येणार आणि नेमकं ते कुठपर्यंत आहे, केव्हा संपते, किती आहे, त्याचं परिमाण नेमकं काय, ते तरी माप आपल्याला काढता येत नाही. सुख जर पाहिजे असेल तर त्या भगवंताच्या ठिकाणीच आहे. तुका नाही सुखा अंत पार नाही देखा, याच्यासारखं सुखरूप दुसरं कोणी या जगतामध्ये नाही. आमच्या कोणत्याही संतांना विचारा, सर्व संतांनी सुखाचा एकच पत्ता दिलेला. कुठे बाबा सुख, तर भगवंताच्या. कोणत्याही संतांना विचारा, ज्ञानोबरांना विचारलं, सर्व सुखाचे महादेवी घरी कोणाला विचारा, सर्व सुखाचे जणी म्हणे सर्व सुखाचे आगर तोहा, सर्व सुखाचे आगर म्हणेन हरी सोणार. कोणत्याही संतांना जर विचारलं तो सुखाचा पत्ता आम्हाला सांगा, तर सर्वांचं उत्तर काय आहे, तर त्या भगवंताच्या ठिकाणीच सर्व सुख असणारं सांगितलं. सर्वांचं उत्तर ठरलेलं. तुकोबारा सुद्धा एके ठिकाणी सांगतात पहा, सुखरूप तुझा